श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या सर्वांसाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 30 नोव्हेंबर 2023 रोजी आपण साजरी करणार आहोत गणाधीप संकष्टी चतुर्थी. या संकष्टी चतुर्थीला व्रत आणि पूजा केल्यानं गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या गणाधीप संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांच्या जवळची एक वस्तू आपल्याला घरात एका ठिकाणी ठेवायची आहे. या ठिकाणी ही वस्तू ठेवल्यानं आपल्या घरावरची जी काही विघ्न असतील, संकट असतील, अडचणी असतील तर ते सर्व दूर होऊन आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभराट होणार आहे. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे. माता लक्ष्मीचा आपल्या घरावरती कृपाशीर्वाद राहणार आहे. आपलं घर हे धनधान्याने भरणार आहे. आणि यासाठीच हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आपल्याला या गणाधीप संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणाधीप संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि या दिवशी गणपती बाप्पांची आराधना, व्रत, उपासना केल्यानं आपल्या जीवनातील सर्व संकट, सर्व अडचणी, सर्व दुःख दूर होतात अशी आपली एक धार्मिक श्रद्धा आहे. आपले हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गुरुवार 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:24 सुरू होणार असून ही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार 1 डिसेंबर रोजी दुपारी 3:31 संपणार आहे. आणि उदय तिथीनुसार गणाधीप संकष्टी चतुर्थीचे व्रत आपल्याला 30 नोव्हेंबर रोजी करायचं आहे. कारण या संकष्टी चतुर्थी तिथीचा चंद्रोदय हा 30 नोव्हेंबरलाच होत आहे. तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत करणार आहे तर त्या व्यक्तीनं सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून आंघोळ करायची आहे. त्यानंतर दिवसभर गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचं आहे आणि उपवास करायचा आहे. त्यानंतर दिवसभर आपले जे काम असेल किंवा कोणता उद्योगधंदा असेल तर ते करत राहायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपल्या तुळशीजवळ आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तसेच आपल्या दरवाजामध्ये देखील आपल्याला 2 दिवे अवश्य लावायचे आहेत. तसेच हे दिवे लावत असताना आपल्याला या दिव्यांमध्ये एक लवंग आणि एक कापराची वडी टाकायची आहे. म्हणजेच तुळशीजवळ जो दिवा लावला आहे तर त्याच्यामध्ये पण आपल्याला 1 कापराची वडी आणि 1 लवंग टाकायचे आहे. आणि दरवाजामध्ये जे दिवे लावलेले आहेत तर ते देखील त्याच्यामध्ये देखील आपल्याला 1 लवंग आणि 1 कापराची वडी टाकायची आहे. आणि हा कापूर टाकत असताना आपल्याला भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्याच्यावरती एक लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्याच्यावरती गव्हाची किंवा तांदळाची रास घालायची आहे. त्याच्यावरती आपल्याला एक कलश, पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. तसेच या कलशामध्ये आपल्याला दुर्वा, 1 सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं तसेच थोडेसे अक्षदा आपल्याला या कलशामध्ये टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याकडं जर गणपती बाप्पांची जर मूर्ती असेल तर मूर्ती किंवा जर एखादी प्रतिमा असेल गणपती बाप्पांची तर ती प्रतिमा आपल्याला या चौरंगावरती स्थापन करायची आहे. तसेच गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला पानाचा विडा ठेवायचा आहे आणि गणपती बाप्पांना 21 दुर्वांच्या जोड्या देखील अर्पण करायच्या आहेत. आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. आता ही विधिवत पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे. म्हणजेच मोदक किंवा जर मोदक नसतील तर तुम्ही मोतीचुराचे लाडू देखील अर्पण करू शकता. तसेच ही पूजा करत असताना आपल्याला गणपती बाप्पांच्या महामंत्राचा जप करायचा आहे. ओम गण गणपते नमः या महामंत्राचा जप करत करत आपल्याला ही पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला जो हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि या नाण्यावरती 1 सुपारी ठेवायची आहे. त्याबरोबर आपल्याला या सुपारीची आणि या नाण्याची देखील पूजा करायची आहे. या सुपारीला देखील आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत. तसेच आपल्याला लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि विधीपूर्वक या सुपारीची आणि या नाण्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 वाटी घ्यायची आहे. या वाटीमध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत, अखंड अक्षदा असाव्यात. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये 2 लवंगा आणि 2 वेलच्या आपल्याला ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर
बसून आपल्या ज्या मनातील इच्छा असतील, समस्या असतील, अडचणी असतील, विघ्न असतील, तर ती सर्व दूर होण्यासाठी, आपल्या मुलांसाठी, पतीसाठी, घरासाठी, आपल्या घरे धनधान्यानं भरण्यासाठी, आपल्या घराची भरभराट होण्यासाठी, ज्या काही आपल्या इच्छा असतील, मनोकामना असतील, तर त्या सर्व पूर्ण होण्यासाठी आपल्याला या गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर रात्री चंद्रोदयानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. आता हा उपवास सोडल्यानंतर आपण रात्री झोपण्याच्या वेळेला आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला ज्या वाटीमध्ये आपण हे अक्षदा ठेवलेल्या होत्या, तसेच वेलची आणि लवंगा ठेवलेल्या होत्या, तर ती वाटी आपल्याला तशीच उचलून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्या जी गणपती बाप्पांची आपण प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन केलेली आहे, तर त्याच्यावरून आपल्याला उतरवायची आहे. ज्याप्रमाणे लहान मुलांची दृष्ट काढतो, तर त्याप्रमाणे आपल्याला या गणपती बाप्पांवरून उतरून घ्यायचे आहे, अभिमंत्रित करायचे आहे. आणि हे सर्व करत असताना आपल्याला ओम गण गणपतीये नमः या महामंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरत असतो, तर त्याप्रमाणे आपल्याला हे उतरवायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या. आता या वड्या तुम्ही जास्तीत जास्त टाकू शकता, जेणेकरून याचा धूर जास्तीत जास्त होईल आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती दूर होण्यास मदत होईल यासाठी. तर यानंतर आपल्या घराचे दरवाजे आणि खिडक्या आपल्याला उघडायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये हे कापूर आणि हे लवंग, त्याचबरोबर अक्षदासकट आपल्याला संपूर्ण जाळायचं आहे. आणि पूर्ण घरामध्ये आपल्याला हे घेऊन फिरायचं आहे. हे म्हणजे कोणीही घरातील स्त्री असेल, व्यक्ती पुरुष असेल, कोणीही हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. आणि हे सर्व करत असताना आपल्या घरातील जी नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यासाठी, विघ्न दूर होण्यासाठी, अडचणी दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करत करत आपल्याला हे संपूर्ण घरामधून फिरवायचं आहे. आणि ज्याप्रमाणे ह्याचा धूर घरातून बाहेर जाईल, त्याप्रमाणे आपल्या घरातील जी नकारात्मकता असेल, विघ्न असतील, अडचणी असतील, तर या धुराबरोबर आपल्या घरातून बाहेर जातील. आणि यासाठीच हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. त्यानंतर हे जाळून झाल्यानंतर ही जी वाटी आहे, तर ही वाटी आपल्या घराच्या दरवाजाच्या आतल्या बाजूला ठेवायची आहे आणि दरवाजा लावायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची ही जी पूजा केलेली आहे, तर तिथं आपण जी सुपारी आणि ₹1 नाणं ठेवलेलं आहे, तर ते घ्यायचं आहे आणि एका लाल रंगाच्या वस्त्रामध्ये ते ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती अक्षदा, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याची एक पोटली बांधायची आहे. आणि आपल्या ज्या ठिकाणी आपण पैसा, धनधान्य ठेवत असतो, कपाटामध्ये असेल, तिजोरीमध्ये असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. आणि हे ठेवत असताना देखील गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की असंच आमचं घर धनधान्याने भरू दे, घराची भरभराट होऊ दे, घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहू दे, अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. मुलांची, पतीची, घराची भरभराट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आणि ही जी पोटली आहे, तर ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवून द्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे 2 उपाय मी जे सांगितलेले आहेत, म्हणजेच घरावरची सर्व अडचणी, विघ्न दूर होण्यासाठी जो उपाय सांगितलेला तो, आणि ही जी वस्तू आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे, या जर 2 उपाय जर तुम्ही केले तर तुमची नक्कीच भरभराट होणार आहे. तुमच्या सर्व अडचणी, विघ्न दूर होणार आहेत. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.